जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। महाराष्ट्र चेंबरवरील निवडीबद्दल भाजपा जैन प्रकोष्ठातर्फे स्वदेशी विलायती सत्कार। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर म्हणजेच MACCIA या क्लस्टर डेव्हलपमेंट कमिटी सदस्यपदी श्री बाहुबली कुमार देसाई तसेच गव्हर्निंग काउन्सिलमध्ये निमंत्रित सदस्य म्हणजे स्पेशल इन्व्हायटी म्हणून श्री अमित जयपाल चिंचवाडे यांची निवड झाल्याबद्दल दोघांचा सत्कार भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठातर्फे स्वदेशी विलायती उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी श्री रावसाहेब पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। यावेळी श्री रावसाहेब पाटील यांनी सांगितलं की सांगली जिल्ह्यात उद्योग, व्यापार व कृषी क्षेत्रात या दोन्ही निवडी अत्यंत प्रभावी ठरतील। अनुभवी व कार्यक्षम कार्यकर्त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्याच्या विकासाला निश्चितच गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। श्री रावसाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री रवींद्र माणगावे यांनी या निवडी केल्या। यावेळी श्री बाहुबली कुमार देसाई यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून उद्योग, व्यापार आणि कृषीबरोबरच सांगलीमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी विशेष प्रयत्न करेल। तसेच श्री अमित जयपाल चिंचवाडे यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की गव्हर्निंग काउन्सिलमध्ये निमंत्रित सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे। जिल्ह्यातील उद्योग व व्यापार क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक व समन्वयात्मक भूमिका पार पाडण्याचा मी प्रयत्न करेन। कार्यक्रमास जैन प्रकोष्ठाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। कार्यक्रमात सत्कारमूर्ती श्री बाहुबली कुमार देसाई यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र भाजपा जैन प्रकोष्ठाचे विभागीय अध्यक्ष श्री प्रशांत गौंडाजी, जिल्हाध्यक्ष श्री महावीर सुरगोंडा पाटील तसेच श्री अश्विन पाटील, संजय पाटील, सौरभ पाटील, अक्षय पाटील, संकेत पाटील आणि आदित्य पाटील उपस्थित होते। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।